आय टी पार्क हिंजवडीचं वॉटर पार्क झालं आणि जगभरात या हिंजवडीबद्दल नको ती चर्चा सुरू झाली. याच हिंजवडीची आय टी अभियंते आणि आय टी कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI द्वारे विकसित झालेल्या ॲपकडून बरीच माहिती घेत असल्याचं समोर येत आहे. याच AI द्वारे विकसित झालेल्या ChatGPTशी आपण याच संदर्भात संवाद साधणार आहोत. हे ChatGPT ॲप आय टी अभियंते आणि आय टी कंपन्यांना काय माहिती पुरवते आपण बघूयात. ChatGPT ॲप मी ओपन करतोय. नमस्कार, मी पत्रकार म्हणून आपली आय टी पार्क हिंजवडी याबद्दल एक मुलाखत घेऊ इच्छितो. नमस्कार. नक्कीच तुम्ही हिंजवडी IIT पार्क बद्दल कुठल्या विशिष्ट मुद्द्यांवर बोलू इच्छिता? उदा कंपन्यांच्या अडचणी, वाहतूक, पायाभूत सुविधा, कामगारांची स्थिती की काही विशिष्ट घटना किंवा बदल? हिंजवडीबद्दल तुम्हाला नेमकी काय माहिती आहे आणि इथं नेमक्या कोणत्या समस्या सध्या भेडसावत आहेत? हिंजवडी IT पार्क हा पुण्यातला एक मोठा टेक हब आहे. इथे TCS, इन्फोसिस, विप्रो, कॉग्निझंट सारख्या मोठ्या IT कंपन्या आहेत. राजीव गांधी इन्फोटेक पार्क म्हणूनही ओळखलं जातं. पण सध्या काही ठक समस्या जाणवतात. एक म्हणजे वाहतूक कोंडी. ऑफिस टाइम मध्ये रस्ते खूप गजबजतात. दुसरं म्हणजे पार्किंगची कमतरता आणि मग कर्मचारी रस्त्यावरच्या गाड्या लावतात. तिसरं म्हणजे पायाभूत सुविधा अजूनही अपुरी वाटतात. म्हणजे काही भागात रस्ते खराब आहेत, पाणी आणि ड्रेनेज सारख्या सेवा योग्य नाहीत. याशिवाय किराया प्रचंड वाढलेत, त्यामुळे मध्यम कंपन्यांना जागा मिळणं अवघड झालं. काही लोकांनी सुरक्षा आणि सार्वजनिक वाहतुकीबाबत ही चिंता व्यक्त केली आहे. तुम्ही यापैकी कुठल्या मुद्द्यावर खोलात जायचं म्हणता? तुम्ही म्हणालात की वाहतूक कोंडी असेल किंवा पाणी साचणं असेल, त्यासोबतच इतर ज्या पायाभूत सुविधांचा इथं अभाव आहे, त्यामुळं नेमका काय फटका बसतोय? इथून कंपन्या काही स्थलांतरित झाल्याची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे का? हो, तुम्ही अगदी मुद्द्याला हात घातलात. पायाभूत सुविधांचा अभाव हा कंपन्यांसाठी एक मोठा डोकेदुखी ठरतोय. उदाहरणार्थ, वाहतूक कोंडीमुळे कर्मचारी वेळेवर पोहोचत नाहीत, त्यामुळे उत्पादकतेवर परिणाम होतो. पाणी साचतं, रस्ते खराब होतात, त्यामुळे पावसाळ्यात ऑफिसला पोहोचणंही कठीण होतं. शिवाय अनेक इमारतींमध्ये कचऱ्याचे आणि ड्रेनेजचे व्यवस्था, त्यामुळे ही प्रतिमा खराब होते. या गोष्टींचा फटका असा बसतो की काही कंपन्या दुसऱ्या भागात स्थलांतर करण्याचा विचार करतायत. विशेषतः कोथरूड, पानेर आणि मुशीच्या बाजूला नव्याने उभ्या राहत असलेल्या IT हबकडे त्यांचा कल वाढतोय. तुमच्या पत्रकारिता कामासाठी हवं नसेल तर मी काही विशिष्ट उदाहरणं शोधून सांगू शकतो. आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की कोणत्या कारणावरून त्यांनी तसं ठरवलं, हवं असेल का? आज तुम्ही जसं सांगितलं की अनेक कंपन्या स्थलांतर होत आहेत, तसंच जगभरातले अनेक कंपन्या आहेत ज्यांना पुण्यात विशेषतः हिंजवडी आय टी पार्कमध्ये उत्सुक असतात, परंतु या समस्यांमुळं त्या या हिंजवडीमध्ये येत नाहीयेत. बरोबर आहे. हिंजवडीमध्ये जागतिक कंपन्यांना येण्याची इच्छा असते, कारण पुणे हे टॅलेंट, शिक्षण संस्था आणि IT संस्कृती यासाठी प्रसिद्ध आहे. पण हो, काही अडथळे आहेत. वाहतूक, रस्त्यांची स्थिती, पाणी पुरवठा, वीज पुरवठ्यात अडचणी आणि सुरक्षेचे अपुरं नियोजन या सगळ्यांचा मिळून परिणाम होतो. त्यामुळे मोठ्या कंपन्या जरी रस दाखवत असल्या तरी काही वेळा त्या हिंजवडीऐवजी हैदराबाद, बंगलोर किंवा नोएडा यांसारख्या शहरांमध्ये प्राधान्य देतात. त्यांना स्टाफला योग्य सुविधा, घरन, ऑफिसपर्यंत पोहोचण आणि सोयीस्कर वातावरण हवं असतं. जर ते मिळालं नाही तर गुंतवणुकीच्या निर्णय ढकलला जातो किंवा बदलतो. तुम्हाला या संदर्भात एखादी विशिष्ट कंपनीच्या उदाहरण हवं आहे का, ज्यांनी यायचं ठरवलं होतं पण मग मागे सरकल्या? आपण दिली ती माहिती पुरेशी आहे, परंतु त्या पुढचा मग प्रश्न असा उपस्थित होतो की जे आय टी अभियंते इथं हिंजवडीत आत्ता काम करतायत, किंबहुना नव्यानं त्यांना हिंजवडीत नोकरी मिळवायची आहे, मात्र या समस्यांमुळं ते हिंजवडीत काम करायला तयार नाही आहेत, अशी पण माहिती आहे. कधी ग्रास प्रश्न आहे.
सध्याच्या परिस्थितीत अनेक IT अभियंते हिंजवडीत नोकरी मिळाली तरी हलक्याशा मनाने येतात. काही जण तर शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमची मागणी करतात, कारण त्यांना ठाऊक असतं की इथं येऊन त्यांना रोजची वाहतूक, घरभाडं, वेळेचा अपव्यय आणि काही वेळा सुरक्षेचाही सामना करावा लागेल. काही अभियंते तर स्पष्टपणे दुसऱ्या लोकेशनसाठी अर्ज करताना हिंजवडी टाळतात. त्यामुळे कंपन्यांना टॅलेंट मिळवणं कठीण जातं आणि याचा थेट परिणाम प्रोजेक्टच्या गतीवर होतो. तुम्हाला या मुद्द्यावर अभियंत्यांच्या अनुभवांचं काही उदाहरण हवं आहे का, जसं की कोणत्या कारणाने त्यांनी हिंजवडी नाकारली? नाही, तुम्ही ही दिलीत माहिती ती पुरेशी आहे, त्याबद्दल धन्यवाद. खरं तर AI द्वारे विकसित होणारे हे ChatGPT सारखे जे ॲप आहेत, हे त्यांच्याकडं उपलब्ध असणारी माहितीच पुरवत असतात. त्यामुळं ती तंतोतंत खरी असते असा दावा ABP माझा करणार नाही. मात्र IT अभियंते आणि IT कंपन्या जर AI द्वारे विकसित झालेल्या ॲपकडून हिंजवडीबद्दल माहिती घेत असतील तर त्यांच्यासमोर हे धक्कादायक वास्तव येत आहे, जे केवळ हिंजवडीच्या दृष्टीने नव्हे तर राज्याच्या दृष्टीनं चिंतेची बाब आहे. त्यामुळं सरकारनं IT पार्क हिंजवडीची खरी ओळख पुसण्याआधी तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे. नाजिम मुल्ला, ABP माझा, हिंजवडी, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.